एक तर अनेक नक्षलवादी हे पूर्णपणे संपवले गेले, म्हणजेच चकमकीत मारले, किंवा ते या देशासमोर संविधानासमोर शरण आले, त्यांचा प्रभाव संपला. जे काही एखाद दोन ग्रुप उरलेत ते निष्क्रिय आहेत आणि कोणत्याही प्रकारे त्यांचा प्रभाव नाही. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे करणं इतकं सोपं नव्हतं. 1970च्या दशकापासून आतापर्यंत या देशामध्ये नक्षलवादी कारवायांमुळे शेकडो अधिकाऱ्यांचे आणि हजारो नागरिकांचे, निरपराध नागरिकांचे बळी गेले होते. त्याही पेक्षा देश प्रगतीपथावर असताना एक मोठा भूभाग आणि एक मोठी जनसंख्या त्यापासून वंचित राहत होती. आणि म्हणूनच या कारवाई करता विविध राज्यांची पोलीस दलं, सीआरपीएफचे कोब्रा जवान यांचं विशेष अभिनंदन गृहमंत्र्यांनी केलं. ते करताना संसदेतले सदस्य बाकं वाजवून त्याचं अभिनंदन करत होते. तसंच ते पाहणाऱ्या जनतेच्या मनामध्ये देखील तीच भावना होती.